आणि आज 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांना वरचे पैसे भरायसाठी पैसे आहेत कुठे? त्यांना क्राफ्ट लोनही मिळालेला नाही कारण थकीत होते म्हणून. 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांनी पैसे न भरल्यामुळे ते यावर्षीचा हंगाम अडचणीत आला. पण हा निर्णय आज झाला, पण खात्यात पैसे कधी पडतील, त्याला किती कालावधी लागेल? जर तो खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे थकीत असल्यामुळे. सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही. सरकारने केलेला आहे हे आता लपून राहिलेलं नाही. त्या करार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत इथल्या शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही. शेतकरी पुन्हा यातून बाहेर पडू शकत नाही. कांद्याचा सुद्धा तोच विषय आहे. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असताना दिल्लीमध्ये गेलेत, कांदा खरेदीचा अधिकार झाला. आज गोडाऊन जर उपलब्ध नसतील, स्टोरेज उपलब्ध नसतील, व्यापाऱ्यांनी पूर्ण कांदा शेतकऱ्याचा सस्त्यामध्ये घेऊन गोडाऊन भरून ठेवलेत, स्टोरेज फुल करून ठेवलेत आणि आता कांद्याचे भाव पाडलेत. याला जबाबदार कोण? हे सर्व विषय जे आहेत हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनतेला हा त्रास सहन करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जात आहे. हे आता पूर्णतः लोकांच्या पुढे उघड झालेला आहे. सोलापूरमध्ये तुमच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालेला, बनावट सहीनं तो बाद झाल्याचं सांगितलं जातं. नाही, आता ते काय जिथे अडचणीचं आहे तिथे ते बाद करून टाकतील. तर बनावट सही आहे, आम्ही कोणी तक्रार केली त्यालाच पकडून आणले असतील माझी सही नाही म्हणून. पहिले सही दिली नंतर सही नाही म्हणून. आजकाल काय माणसं बदलतात आणि ते बदलण्याचं काम झालं आहे. 2019 मध्ये ज्या लोकांना माफी मिळाली होती कर्जातून त्या लोकांना आता 50,000 रुपये कर्जमाफी मिळणार आहे. त्यामध्ये तुमचं सरकार तेव्हा होतं, त्यामुळे आता प्रोत्साहन निधी मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही जवळ 80 लाख शेतकरी आहेत. नाही, प्रोत्साहन निधी आम्हीच घेतलेला निर्णय होता. आमचं सरकार होतं त्यावेळेस तो घेतलेला निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करायला या सरकारला 4 वर्षे लागलेत. म्हणजे आम्ही चांगले निर्णय घेतलेत, कर्जमाफीचा निर्णय घेतला, कर्ज प्रोत्साहनचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करायला सरकारला 4 वर्ष लागतात. यावरून सरकारची शेतकऱ्याप्रती मानसिकता काय आहे हे आता दिसते आहे. थँक्यू.